स्टार्ट करूया टेबल्स कॉपी केल्या मॅथ्साचो न्यू लेसन स्टार्ट करूया दॅट इज स्टॅटिस्टिक्स खूप इम्पॉर्टंट लेसन आसा फुडें मी आयकला डेटा सायंटिस्ट बीन आसता आयकला आसतलें बरो व्हडलो रोल तो ताका भरपूर पे मेळटा डेटा सायंटिस्ट सो बेजिकली दे स्टडी वॉट स्टॅटिस्टिक्स तुका डेटा सायंटिस्ट जावपाक जाय फुडें सो ते स्टॅटिस्टिक्स बरें आसता इन्स्टॉल मॅथ्स बरें आसतलें इट इज अ ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स इन वीच आमी डेटा वयल्यान कितेंय रिजल्ट काडटले तर डेटा आमी यूज करतले टू गेट सम टू कन्क्लुजन एक मेळपाक सो लेट्स स्टडी विथ एक एग्जांपल पळोवया सपोज डेटा म्हटल्यार कितें जो आमकां जियो दिता तो डेटा दिसा 1.5 GB इट इज डेटा करेक्ट मॅथ्सान डेटा म्हटल्यार इन्फॉर्मेशन आमी इन्फॉर्मेशन कलेक्ट करतले पण त्याचं इन्फॉर्मेशन कसले जावंक शकता फॉर एक्झाम्पल आय कॅन कलेक्ट इन्फॉर्मेशन फॉर एक्झाम्पल तुमचें इन्फॉर्मेशन कलेक्ट करूं येता फॉर एक्झाम्पल तुजें नांव तुजें मार्क्स हां त्याचं फॉर एक्झाम्पल घेवया तुजें नांव कितें बरें ओके तुजें कितले पर्संटेज येताली कितें गॅस एक्साम कितले येताले 60 70 हां ओके 75 येतले लास्ट इयर ह्या वर्सा कितले येयले 80 आणि सिद्धार्थ तुला ते कितले येताले किती बरे 89 एका किती ह्या वर्सा कितले 90 आणि कसला डेटा मीन्स एनी इन्फॉर्मेशन फॉर एक्झाम्पल आय कॅन ऑल्सो टेक इन्फॉर्मेशन ऑफ तुमचा वेट कितला तुझा वेट कितला आसा इफेक्ट सिंगल वेट सांगा बेटा फॅट सेविंग डेटा आहे ना कितला असतलो फॅट सेविंग असतलो 50 माझे वेट 40 असतलो 48 सपोज तुझा कितला वेट 47 हे हां इतकी कमी अरे रांगी दे तुम्ही लास्ट इयर किती पडलेले मैं सांग किती पर्सेंटेज झाली तो 69 आता या वर्षा 89 फोटो इम्प्रूवमेंट वाव सो दिस क्रेडिट कोणा दिवपाक जाय तुका कोणा दिवपाक जाय ते काय किती लिंगे कर हा वेट कितला जो वेट कितला हा दहा किती कमी करते हा नुकला किती लास्ट टाइम चेक केलं 89 हा असं काय हा कमी ट्रेली आहे पण तुझ्या डबल हाईट असं रे तुझ्या हाईटिंग आय गेस 70 बी ओके नो तुझ्या हाईटिंग ते जन ब्लड WHO सगळे 75 असतो अराउंड तुझ्या हाईटिंग कोण करायचं वेट आयडियल ते असतात तो ते सोड हा सो आय कलेक्टेड डेटा हा ठेवलं सर यश यस यस म्हणे यश ते किती सांगितलं लास्ट इयर मग 80 यावर किती घेतले 90 85 होती वेट किती लागलं 55 होती ते सोड काय करूया काय वेट सो आय कॅन टेक ऑल्सो द हाईट इन्फॉर्मेशन ऑफ युअर हाईट तुमची हाईट किती राहते आणि इन्फॉर्मेशन नंबर्स बरेले सो आय कलेक्टेड डेटा या डेटाचा मध्ये यूज आहे नंबर्स पण मागे काही टायमार दाखयलो डेटा ते कितें करूया नंबर्सांचे फोन कितें यूज आहे तो कितें कळटा तुका कितें बरयला ते कितें यूज आहे तो कितें कन्फ्युजन काडूं येता ना सो हांव कितें करतलो एक ग्रुप करतलो फॉर एक्झाम्पल लास्ट इयर हो एक ग्रुप करतलो लास्ट एग्जामीच्या लास्ट इयर्स मार्क्स दिस इयर एज अ ग्रुप केलो हां सो अनग्रुप डेटा फुल मिक्स केला फुल डेटा त्याचं काय आमी कन्फ्युजन मेळटना आमकां तो ग्रुप करतलो जे रिलेटेड इन्फॉर्मेशन आहा ते वांगडा हाडून तेतूंच्यान फुडें कितें तरी यूज करतलो इन्फॉर्मेशन फॉर एक्झाम्पल हांवें डेटा कलेक्ट केलो फ्रॉम दिस इन्फॉर्मेशन आय कॅन ड्रॉ कितें बार ग्राफ एक ड्रॉ करूं येता हां आनी कितें करूं येता मीन काडूं येता लाईन ग्राफ या लाईन ग्राफ खूप कितें कितें ड्रॉ करूं येता मीन काडूं येता की ऑन एन एवरेज कितले मार्क्स पडटा जावं 70 80 जावं सगळ्यांत चड मार्क्स भुरग्यांक कितले अराउंड पडटा खंयच्या रेंजान पडटा सगळ्यांत चड मार्क्स सपोज आतां खूब भुरगीं आहा सगळ्याक बार ग्राफ ड्रॉ करपाक पॉसिबल ना सो आमी कितें करतलो तो फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन टेबल जें हांवें ते ड्रॉ केला पळय बोर्डार ताका म्हणटा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन टेबल सपोज तुमच्या क्लासीन कितली भुरगीं आसा ऑन एन एवरेज 40 50 आसता भुरगीं सगळ्यांचे मार्क्स बरयले तें म्हाका बरें रिप्रेझेंट करूं नाका सगळे 40-50 खंयचे मार्क्स कितले आसतले पळय ते फ्रॉम दीस डेटा म्हाका यूज जावचो ना सो हांव कितें करता तो अशें रिप्रेझेंट करता बिटवीन 0 to 10 कितले जाणांक मार्क्स पडल्या सपोज 2 भुरग्यांक मार्क्स पडल्या सो दॅट इज फ्रिक्वेन्सी कितल्या भुरग्यांक मार्क्स पडल्या बिटवीन 0 to 10 एका म्हणटा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन टेबल एका म्हणटा क्लास इंटरवल्स बिटवीन 10 to 20 20 to 30 एका म्हणटा क्लास इंटरवल्स सो हो डेटा पळोवन म्हाका खुबशे कितें इन्फॉर्मेशन मेळटा हेजेर उपरांत आमी फुडें आनीक रिसर्च करून आनीक कन्क्लुजन काडूं येता की ऑन एन एवरेज
हेजो मीन कसो काडटा फ्रॉम दिस डेटा हेजो मीन आमी शिकलेले फॉर एग्जांपल ह्या मार्क्सांचो मीन जाय हेजो मीन कसो काडटा आमी पयलींच्या क्लासीन शिकलो कसो काडटा मीन मीन म्हटल्यार खबर आहा मीन म्हटल्यार एवरेज तूं कशें काडटलो सगळे ऍड करप टोटल सगळे ऍड करप बेसिकली ओनली ऍड करप अपॉन 2 75 प्लस 89 अपॉन किती प्लस 69 प्लस 80 डिवाइड बाय 8 न्हू किती स्टुडंट्स आहा तिथे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 4 नंबर हांगा 4 आसा सध्या हा ते फक्त एक हो मीन काडपाक फॉर्मुला मीन कसा काडटा सगळे ऍड करता आमी डिवाइड बाय नंबर ऑफ पीपल द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आणि मीन घेतले तो मीन ऑन एन एवरेज कितले मार्क्स पडटा मागीर आमी कितें शिकले काडपाक मोड मोड म्हटल्यार कितें या मोस्ट रिपीटेड खूब सपोज भुरगे आसले खुबशे जाणांक पडले आसतले सेम मार्क्स लायक दीस आनी कोणाक पडले आसतले 69 आनी कोणाक पडले आसतले 89 आनी कोणाक पडले आसतले 80 आनी एकट्याक पडले आसतले 80 सो हेजो मोड कितें जातलो मोस्ट रिपीटेड खंयचो आहा तो ऑब्झर्वेशन सो 80 जातलो मोड ताका म्हणटा मोड मिडियन म्हटल्यार कितें सगळे ऍड करप ना मीडियन मधलं म्हटल्यार मिडल व्हॅल्यू कसो काडटा आमी मिडल व्हॅल्यू पयलीं आमी अरेंज करतले इन द असेंडिंग ऑर्डर जावं डिसेंडिंग ऑर्डर म्हटल्यार सगळ्यांत कमी मार्क्स पडले ते पयलीं आसतले 69 पयलीं मागीर 75 89 89 80 80 80 तशें आमी अरेंज करतले हय जितल्या फावटी येना तशें तो पळयतलो आनी ज्या मदलो कितें काडटलो मदीं खंयचो व्हॅल्यू पडटा तो काडटलो आमी पयलींच्या क्लासीन शिकला आतां आमकां ह्या वर्सा कितें शिकपाक जाय असले टेबल दिल्ले आसतले ताका म्हणटा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रिब्युशन टेबल हेजे वयल्यान आमी मीन काडटले मिडियन काडटले और मोड काडटले ताका थोडे फॉर्मुलाज आसात सो आमी डायरेक्ट प्रॉब्लेम स्टार्ट करूया क्वेश्चन कॉपी करा तुमी सो अंडरस्टँड जालें सो फुडें भरपूर डिमांड आसा स्कील ही आमकां डेटा खुबशे तरेन यूज करूं येता ऑल फेसबुक इंस्टाग्राम दीज ऑल आर डेटा कंपनीज तर ते टॉपार आहा ते सगळे टॉप 10 ते कितें तुजे कडेन चार्ज करता यूज करपाक ते ना हे कसं इम्पॉर्टंट टॉपार आहा ते कित्याक या डेटा घेता ऍड करता येस तर तुजे डेटा कलेक्ट करता हां तुजी कोण तूं मेल फिमेल तुजी एज कितली तुका कितें आवडटा तो सगळो डेटा कलेक्ट करता आनी अकॉर्डिंगली तुका ते ऍड दाखयता आनी पयशे कमयता तो केन्ना ऍड कसली फॉर एग्जांपल आतां तुवें सपोज तुका कितें आवडटलें क्लोथिंग्स तुका केन्ना हेजी ऍड येता जे चेडवांचे कपडे जावं बायलांची कितें येता ऍड ना तुका कसली ऍड दाखयता ते म्हाका ते तुका आवडटाले मे बी मोबायल्सांची ऍड येतली तुका जावं शूज जावं कितें तशें या बॅडमिंटन रॅकेटाचे म्हाका तरी शेअर करूं येता म्हाका येता बायजूस कोर्स घे आनी कसले बिकॉज हांव तसले व्हिडिओज लायक करता हय जावं पळयता लायक सो म्हाका तसलेच रिलेटेड कंटेंट म्हाका व्हिडिओ एड येता सो म्हाका तो डेटा कलेक्ट करता आनी यूज करता तितून ते अर्न करता म्हाजे कडेन डायरेक्टली पयशे घेयना युट्यूब जावं फेसबुक सो खूब फुडें व्हॅल्यू आसा हेका डेटा सो आमी मेन फोकस करूया ऑन द प्रॉब्लम्स आतां हे म्हाका कितले प्रॉब्लम दिले क्वेश्चन नंबर फर्स्ट करूया हेजो क्वेश्चन आहा तुमचे कडेन हे सेकंड आहा मरे फर्स्ट हे करूया आतां स्टार्ट करया आमी डायरेक्ट टर्म्स सांगता जे इम्पॉर्टंट आसा आमकां फुडें फॉर एग्जांपल हेका म्हणटा क्लास इंटरवल्स 0 to 10 10 to 20 हां 50 to 60 आनी जो फर्स्ट नंबर आसा तेका कितें म्हणटा लोअर लिमिट तेका म्हणटा अप्पर लिमिट अप्पर लिमिट आणि ह्याच्या मध्ये डिफरन्स आसा तेका म्हणटा क्लास साइज अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट इज क्लास साइज आता हा क्लास साइज किती आसा 10 तेका म्हणटा क्लास साइज अंडरस्टूड सो क्वेश्चन कॉपी केला तुम्ही ओके क्वेश्चन किती आसा find the mean marks scored question find mean marks scored by direct mean method question कभी केला सॉल्व करूया कशें करप मोस्टली मरे टेबल दिल्ले आसता फुल अशे पेपरान इफ सपोज दिवना जाल्यार तुका हे पाठ करचे पडटले लास्ट 2-3 कॉलम हे दिल्ले आसतले कितें क्लास इंटरवल दिल्ले आसतले आनी फ्रिक्वेन्सी दिल्ली आसतली हे तुका कॉलम करचे पडटले
क्लास मार्क म्हटल्यार कितें तें सांगता फर्स्ट क्वेश्चन बघ सो थर्ड कॉलम असतो सदांच दॅट इज क्लास मार्क म्हटल्यार एवरेज ऑफ दिस क्लास इंटरवल हो एक फॉर्म्युला बरोवन घे क्लास मार्क इज इक्वल टू म्हणजे आपण सोडला upper limit plus lower limit upon 2. This is the formula for class mark. बहुपदी वगैरह बात हाँ मतलब हाँ इनका मतलब middle value और average of this class interval. आता तो है वाले के लिए Point आणि येतो 0.5 येतो तरी कशी करूया प्रॉब्लेम्स पहिले पहिले बॉक्स घालायचे बोलून घेतले का हां और हांगाचो गोष्ट बरयला ते जागो आहा अबे इकडे क्लास म्हटलं कितें कळ्ळें की सॉल्व करूया ते प्रॉब्लेम हां सो आता ह्या क्लास इंटरवलाचो क्लास मार्क कितें आसलो अशें करूया आता 0 + 10/2 that 10/2 10/2 आन्सर कितें येतलें 5 क्लास मार्क जातलो 5 अंडरस्टँड बेसिकली क्लास मार्क जायच्या मदलो व्हॅल्यू सो तो काडयचो तुवें 10 + 20/2 30/2 जातले कितले जातले डायरेक्ट क्लास आहे हय फुडें आतां सद्या एवरी शेपा काडपाची गरज ना म्हणजे कितें येतलो 20 आनी 30च्या मदलो व्हॅल्यू इज 25 सो इफ यू कॅन ऑब्जर्व तर 10 इवन इन्क्रीज जायत आसा क्लास सायज इन्क्रीज जायत आसा हांगा +10 करून या नेक्स्ट स्टेप येतलो हो +10 करून हांगा येतलो हांगा कितलो येतलो 35 +10 करून 45 हांगा 55 बेसिकली क्लास मार्क म्हटल्यार एवरेज ऑफ त्याचे सोल्युशन आमकां बरोवंक जाय त्याचे ना सोल्युशन बरोबर ना डायरेक्ट हे व्हॅल्यूज अशें करून दाखोवप ना नो मार्क्स फॉर दीस जाल्यार टेबल करपाक मार्क्स आसता फकाट कळ्ळो नेक्स्ट पार्ट येतलो फॉर डायरेक्ट मीन मेथड ऑस fi xi म्हटल्यारूच fi into xi fi is frequency xi is class mark so I will multiply this frequency and this class mark 2 into 5 कितले येतले आन्सर हांगा 10 5 into 15 75 right there 14 into 25 करून दे 75 आणि हांगा येतले आन्सर सेम 9 into 25 हांगा येतले आन्सर 6 into 45 हांगा येतले आन्सर एक प्रॉब्लेम करता आणि तो रुमात आणि हां मे बी डेव्हिड बघितलं क्वेश्चन रॉंग येल्लो तो चेंजेस करा न्हू रॉंग प्रिंट जालो न्हू FID आय कितें दिला डेव्हिएशन डिव्हिएशन सो एक कट करतो डेव्हिएशन जो दिला पळय तुमका तो कट कर आणि FID आहे ते FIXI कर आम्ही डायरेक्ट मीन मेथड करत आहोत आता दी डेव्हिएशन हा तो कॉलम कट कर आणि FIXI आहे ते कन्वर्ट करतो FID आहे ते FIXI FIXI FI into XI डेव्हिएशन कट कर आणि FID आहे ते बरे FIXI सांगलो ना हो ना तर दुसऱ्या मेथडीन आसा तो डिव्हिएशन सो करून पे आन्सर किती असेल 14 into 25 काय जेवाय किती का मोबाईल मध्ये चेक कर आन्सर येता ना मल्टीप्लाई करू ना माहिती गणितला पाठ पुढे करूया क्लियर करेल हां पुढे किती घातले पुढे सगळे ऍड करप हां हे सगळे फ्रिक्वेन्सी ऍड करप आणि हांगा बरोबर समेशन fi समेशन म्हणजे सगळे ऍड करप 2 + 5 7 7 + 14 21 21 + 9 30 30 + 6 36 36 + 4 40 क्वेश्चन दिल्ले आसता देखील डायरेक्ट हे दिल्ले आसता तशे नंबर ऑफ 40 स्टुडंट म्हणजे डायरेक्ट कळलो तेव्हा तुका ऍड करचे पडटले समेशन FIXI फुडले सगळे ऍड कर सगळे ऍड करून म्हाका सांग आन्सर कितले 1200
55 240 सारखे ओके कळप ऍड करायचं सगळे सो नाव फाइंडिंग हो मीन फॉर्म्युला आन्सर फॉर इनडायरेक्ट मेथड हा मीन और एक किती एक्स बार म्हणता मीन एक्स बार इज इक्वल टू समेशन fi अपॉन समेशन fi हो फॉर्म्युला टू फाइंडिंग सो हो वैल्यू जे आमकां आन्सर मेळा 1240 अपॉन दिस समेशन fi 40 सो हे सॉल्व केल्यार आन्सर मेळटलो 0 0 कॅन्सल 4 3 जार 12 4 1 जार झाले सो यू गॉट आन्सर 31 दिस इज द आन्सर सो लास्टाक बरोवपाचें क्वेश्चन कसो विचारलेलो तशें आन्सर बरोवपाचें therefore the mean marks of the students is 31 so right so it's space the mean marks on the next line the mean marks of students is 31 no बरोबर फॉर्म्युला जायला खंय बॉक्स घालायची परत बरें डायरेक्ट मीन मेथड बरे सायडीक डायरेक्ट मीन तेन्ना विचारलाय ना फॉर्म्युला डायरेक्ट मीन क्वेश्चन गेले ना क्वेश्चन दिला असता रे डायरेक्ट मीन मेथड सेम क्वेश्चन मध्ये कॉपी करून घे फाइंड द मीन बाय डायरेक्ट मीन मेथड आणि सॉल्व कर लास्ट प्रॉब्लेम आहे लास्ट प्रॉब्लेम आहे तो fi xi प्रिंट झाला ते एकदाच xi असा हां पण ते रॉंग प्रिंट झालं एकदा कट कर आणि सिमिलर सॉल्व कर याचा क्लास मार्क काढ कुठे याच्याबद्दल व्हॅल्यू आम्हा बरे लागेल टेबल तसे या इनटू या माहिती मग ऍड कर आणि आन्सर कर सॉल्व कर ट्राय कर प्रमाणित काय तुका लास्ट प्रॉब्लेम सेम कर बाय सेम मेथड डायरेक्ट मीन मेथड पहिली प्रॉब्लेम इजी असा बट मिस्टेक जावपाचे चान्सेस आसा सीधी मिस्टेक्स एक बेसिक कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली सपोज हांगा एक व्हॅल्यू चुकल्यार फुल आन्सर रॉंग जातले सो लक्ष दिवन करा कितके मॅन 3 और 4 मार्क्स येताय 4 मार्क्स येता ये 3 और 4 3 और 4 फुल डायरेक्ट मीन मेथड डायरेक्ट 3 मार्क्स येता एज्यूम मीन 4 मार्क्स येता पण ऑन एन एव्हरेज 4 मार्क्स येताय 3 मार्क्स आहे 1 मार्क फिल बदलत एक मार्क्स सॉल्व करपाक कशें आसता कित्याक 4 5 अराउंड सो 7 8 मार्क्स आसता जाल्यार सर हे शेवट येता डायरेक्ट मीन और एज्यूम मीन जो फुडें शिकवता चडसो एज्यूम मीन येता पण डायरेक्ट मीन दोनदा येयला प्रॉब्लेम सो एक कर सॉल्व क्वेश्चन दिला काय सॉल्व करूया सो क्वेश्चन किती असलो पळय कंप्लीट नासलो क्वेश्चन ना जे सगळं आणि काय असलं पळय टेबल दिले असले द डिस्क्रिप्शन ऑफ द गिवन शोन इज द डेली वेजेस एम्प्लॉई वर्किंग इन अ फॅक्टरी ते टेबल दिले हे वेजेस आता हे नंबर ऑफ वर्कर्स सांगला की सगळं क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट टेकिंग द क्लास मार्क डिनोटेड बाय ए ऑफ द क्लास इंटरवल 400 to 500 as the assumed mean rewrite and complete the table and also find the mean of the values obtained okay so पण किती झाला क्लास इंटरवल खयचो 400 to 500 असो तो रॉंग आसलो तो तुमचा एक क्लास इंटरवल असलो 400 to 450 करतो क्वेश्चन सर 400 to 450 हां अशें आसलें ना एक क्लास इंटरवल दिलो आसलो तो एज्यूम मीन घे म्हणून कळो क्वेश्चन आसलो सकयल आनी एडिशनल तो वाचून घेवप 450 हय सो हो एज्यूम मीन सांगला हो क्लास इंटरवल हेजो क्लास हे येतलो पळय क्लास मार्क हो ए जातलो सो फर्स्ट क्लास मार्क सेम एवरेज ऑफ दिस टू ए प्लस हे अपॉन 2 पळय हेजो मदलो व्हॅल्यू 300 आणि 350 चा मदलो व्हॅल्यू किती आसलो मदलो व्हॅल्यू 325 जातलो हेजो मदलो 325 हेजो जातलो 375 जातलो नेक्स्ट जातलो 425 475 कळटा ना कितें करता तें एवरी स्टेपाक तुम्ही सपोज ऍड करून डिवाइड बाय 2 करूंक बसशा टाइम वेस्ट जातलो फर्स्ट एक काड त्याच्या मदलो व्हॅल्यू कळटा पळय 300 350 च्या मध्ये 325 आसतलो नेक्स्ट 350 आणि 400 च्या मध्ये 375 सो बेसिकली कितें 50 चा डिफरन्स आसा न्हू क्लास साइज 50 हा सो 50 50 ऍड करीत वच सगळे स्टेपाक सॉल्व करून दाखोवपाची गरज ना मार्क्स क्वेश्चन आणि मेन कितें टेबल कंप्लीट करप सो डायरेक्ट नेक्स्ट कितें जातलो
525 आणि हो 575 हो कॉलम कळो हे कॉमन फॉर बोथ मेथड्स आता ही एज्युम मीन मेथड इथून फोर्थ कॉलम असता तो असता di तर di म्हटल्यार कितें di इज xi minus a xi म्हटल्यार हो कॉलम आणि a म्हटल्यार कितें a म्हटल्यार हो जो क्लास इंटरवल दिला पळय त्याचा क्लास मार्क म्हटल्यार हो व्हॅल्यू हो म्हटल्यारूच a कळ्ळें क्वेश्चन रीड करून खंयची क्लास इंटरवलाचो क्लास मार्क a घेतला तो वाचप आणि तो एक घेवप कळ्ळें कितें डाउट आसा पुढे या हो कॉलमान कितें xi minus a म्हटल्यार हो व्हॅल्यू minus 425 कितें जातलें 325 minus 425 हेजे आन्सर कितें येतलें प्लस मायनस मायनस व्हडल्या नंबरान धाकटो नंबर मायनस केलो 425 चे 325 येतले 100 आणि व्हडल्या नंबराची सायन दॅट इज मायनस सो हांगा येतलो मायनस 100 सिमिलरली हांगा कितें येतलो 375 minus 425 हो व्हॅल्यू मायनस हो a कितें येतलें आन्सर हे पयली तरेन सॉल्व आन्सर येतलें 50 आणि मायनस येतलें सायन व्हडल्या नंबराची मायनस 50 नेक्स्ट कितें जातलें सेम हो xi आणि तोच a आसा 425 minus 425 आन्सर येतलें 0 आता हो xi minus हो a 475 आणि 425 मायनस करी जर आन्सर येतलें 50 सिमिलरली 525 and 425 minus करी जर आन्सर येतलें 100 and 575 and 425 minus करी जर आन्सर येतलें 150 if you can observe ती क्लास साइज असली पळय तसोच तेजो डिफरन्स आहा एवरी टर्म हेच्यामध्ये कॉलममध्ये झिरोच्या पयलीं सगळे मायनस टर्म आसतले आणि झिरोच्या सगळे पॉझिटिव्ह टर्म आसतले हो पार्ट कळो di कळो सो लास्ट कॉलम इज fi di fi into di fi म्हटल्यार ही फ्रिक्वेन्सी आणि di म्हटल्यार हो व्हॅल्यू सो हे दोन्ही मल्टिप्लाय करो 5 into 100 it will be 500 आणि मायनस साइन प्लस into मायनस मायनस 9 into 50 9 5 are 45 0 and minus sign plus into minus minus 0 into anything is 0 9 into 50 450 जातले 5 into 100 500 आणि 6 into 150 म्हणजे लागली काय 6 आणि 3 सगळे पॉइंट फॅक्ट कर get the answer apart पढ़ो ओके तो क्या सॉल्व करता यू कैन कॉपी तब बोले क्या वजह सेम तो जब समेशन fi xi काढताले त्याच्या मी मला समेशन fi di काढताले आणि ते सगळे होईल fi di काढताला म्हणजे सगळे ऍड करतो इथे किती असले पाहिजे सगळे ऍड करताना प्लस 500 minus 500 कॅन्सल प्लस 450 minus 450 कॅन्सल उरलो फक्त 900 900 उरतो आणि हांगा fi समेशन fi काढपाचे किती जास्त ऍड करून ते दिल्यास एक क्वेश्चन कितल्या वर्कर्स आले दिलो योपी FIDI FIDI या AB ऍड कर सगळे 9 5 14 14 आणि 16 30 30 आणि 9 35 9 आणि 5 40 4 आणि 6 50 50 yes आता फॉर्म्युला डिफरंट हा एज्युम मीन मेथड बरे फॉर्म्युला एज्युम मीन हो फॉर्म्युला एज्युम मीन x bar is a plus summation fi di upon summation fi हो फॉर्म्युला वेगळा बॉक्स काढून वेगळे बरे परत सगळे सॉल्व करता हा फॉर्म्युला फॉर एज्युम मीन फक्त a एका प्लस असा प्लस समेशन fi di upon summation fi त्याचं सॉल्व करूया तर ए फक्त नो न्यूमरेटर प्लस काय दबाव हो a फक्त निम्मले आता वेगळा टर्म वेगळा टर्म हो हे काय ऍड करून तू सॉल्व करी दॅट इज रॉंग तर फुल एका या क्रॉस मल्टिप्लाय तसे करूचे पडटले डायरेक्ट कॅन्सल येस सो सॉल्व करूया किती आतले पय a आता किती हो व्हॅल्यू 425
प्लस समेशन एफ आय डी आय कितलो येयला 900 140 अपॉन समेशन एफ आय 50 पळय हे 425 हे 900 ऍड करपाक मेळना जाल्यार ऍड करचे हो आनी हो वेगळे टर्म ते हांगा अपॉन काय ना म्हटल्यार 1 आसा ते क्रॉस मल्टिप्लाय करून करचे पडटा सो क्रॉस मल्टिप्लाय करचे पयलीं ते कट जाता जाल्यार कट कर सिम्प्लिफाय जातले आनी ते व्हडले नंबर येतले मल्टिप्लाय करपाक थंय स्टँड सो एक कट कर हांगा इथे सिम्प्लिफाय जातले 0 0 कॅन्सल 5 आनी 90 कट जाता 5 1 जार 5 5 1 जार 5 4 आनी 5 सो 18 येतले आता इथं अपन 1 येयले काय ना नाव यू कॅन ऍड दिस 425 आणि 18 425 प्लस 18 आता ऍड करपाक मेळटा वयल्यान नंबर अपन 1 येयले सो ऍड करून कितले येतले आन्सर 8 5 13 43 4 हो आन्सर 443 is the mean. So answer माझ्या बरोबर आहे क्वेश्चन विचारला. Find the mean wages विचारला. So answer कसं असले the mean wages of the workers is rupees 443. हे लास्टाक बरोबर आहे लास्ट सेंटेंस. ओके कॉपी कर टेबल कंप्लीट कर लास्टाक टेबल आहे. नेक्स्ट वन थोड़ा प्रॉब्लेम आहे खाली व्हिडिओ सिमिलर क्वेश्चन को रेडी कर दिले एक आहे सांगा assumed be assumption दिला आहे दिला असतो दिला. पहिले तिसरी मेथड करता टोटल दिला 91, 91 92 120 क्लोजरली स्टार्टिंग किती वाजता क्वेश्चन आहे ना किती घ्यायचं 92 so या तो यप फर्स्ट स्टेप सेम काय हम लक्ष दे ते नाही कंप्लीट नाव कॉलम म्हणा तो सांगता रहा पहला नहीं फर्स्ट कॉलम सेम दैट इज क्लास मार्क किती असलो क्लास मार्क 0 आणि त्याच्या मधला व्हॅल्यू इट इज 15 असलो हांगा कितलो असलो 30 चा डिफरन्स असा 45 असलो हांगा कितलो असलो 75 नेक्स्ट कितलो असलो 105 145 135 ओके सॉरी 30 135 आणि नेक्स्ट 30 ऍड करी जाल्यार 165 जाल्यार क्लास मार्क हां पळय लक्ष दे नेक्स्ट असलो सेम डीआय जातलो डीआय च्या पयलीं कितें एक एज्युमिंग घेतला आमी न्हू हो ए जातलो हांगा डीआय येता नेक्स्ट दिस इज डीआय डीआय कितें आसता एक्सआय मायनस ए तें हांव बरयना एक्सआय मायनस ए बरयलें ओके xi minus a म्हटल्यार 15 minus 105 कितलो येतलो 90 minus 90 येतलो माइनस 15 minus 105 15 minus 1 व्हडल्या नंबराची सायड आसली 45 minus 105 आणि ते a minus x आहे केले minus 60 येतले हे 75 minus 105 minus 30 येतले 105 minus 105 आन्सर इज 0 सिमिलरली नेक्स्ट इट इज सॉल्व करून पळोवपाची गरज ना डायरेक्ट 30 30 च्या क्लास साइज आसा सो 30 पुढे वता ऍड करीत राव 0 च्या पयलीं minus 30 minus 60 minus 90 आणि ह्याच्या पुढे 30 नेक्स्ट 60 कोणाकडे डाउट आसा ऑल क्लियर दिस इज अनदर मेथड हे कॉम्प्लेक्स स्टेप डेरिवेशन मेथड क्वेश्चन दिल्ले आसतले सॉल्व बाय विच मेथड या कॉलमान आणि ऍडिशनल येतले UI म्हटल्यार DI upon H h म्हटल्यार उदय दिला स्टार्टिंग H म्हटल्यार क्लास साइज म्हटल्यार कितें हेचो डिफरन्स 30 हो डिफरन्स सो DI हो व्हॅल्यू अपॉन क्लास साइज तर -90 upon 30 कितले येतले आन्सर -3 सिमिलरली -60 upon 30 -2 येतले आन्सर -30 upon -30 -1 येतले 0 upon anything 0 येतले 30 upon 30 1 येतले आणि 60 upon 30 2 येतले कोणाकडे डाउट हा क्लियर होय नेक्स्ट लास्ट पार्ट इज fi into ui कॉलम fi into ui fi म्हटलं फ्रिक्वेन्सी into this ui so 8 into -3 -24 14 into -2 -28 7 into -1 -7
0 into anything is 0, 23 into 1 is 23, and 12 into 2 is 24. So now FIUI, so it is same. Summation FIUI करा, सगळे ऍड करा. Summation FIUI. ऍड करून किती आन्सर ऍड म्हटल्यार बेसिकली प्लसाचे नंबर आहा ते ऍड कर. 23 plus 24 यातले कितले? 24 कॅन्सल कर. हय, किती कॅन्सल झालं? मधी जेव्हा ना काय करूया? कॅन्सल झालं. सो उरले आता खंयचे 23 उरला आणि नेगेटिव्ह ऍड जातले बेसिकली. 7 आणि 28 ऍड जातले. आन्सर येतले -35. हा हे आणि हांवें ऑल ऍड केलं बट साइन इज मायनस. 23 आणि 35 मायनस कर. आन्सर किती येतले? प्लस मायनस मायनस. आता जे तीन काढले 2 आणि एक काढलो -12 येतले आन्सर. कोई कोणाकडे डाऊट असा? -12 येतलो FI into UI. FIUI नेव्हर टेबल हय. काय FID आहे ते DI च्या जाग्यार U कर. राव फॉर्म्युला डिफरंट हा मातसो. मीन काढलो. ना तो लास्ट आहे तो फायनल नेम सर. कॉलम म्हणता फायनल FI into UI. ओके तर DI ते UI DI च्या जाग्यार हय UI घाल. फक्त UI एक कॉलम कर एक्स्ट्रा. UI म्हणल्यार DI upon H. H is class size. हांगा एक कर UI हांगा कर. एक्चुअली याच्या मदीं हा कर. बट तू UI हांगा कर. साइड त्याला स्पेस ना. ओके. आता मेन फॉर्म्युला पैकी कितें तो? आता खंयची मेथड? स्टेप डेविएशन मेथड. स्टेप डेविएशन मेथड. स्पेसिफाय केल्ले आसता हितून इन द क्वेश्चन. खंयच्या मेथडीन सॉल्व. एका मेन फॉर्म्युला इज mean टाइम डेविएशन मेथड मीन कसे बघतात. जस्ट मीन इक्वल टू बरेला बरो फॉर्म्युला हो बट साइड बरोवन घे कोई बॉक्स घालून साइड बरे फॉर दिस मेथड ऑफ फॉर्म्युला मीन x bar is a plus summation fi into ui upon summation fi this into h इसलिए चेंजेस आ ये सगळे सेम ते into H into h आणि UI. या ui so a किती आसा हांगा 105 plus summation FIY कितलो येलो -12 upon summation FI was 80 into H was 30 so पहिले हे सॉल्व करूया हो पार्ट हां ना हे बीन ऍड करते करून हो सॉल्व कर 0 0 कॅन्सल कट जाता हां दिलो 4 कट 4 आणि 8 त्यातरी 30 कर असं हां 105 प्लस इंटू मायनस मायनस जातले आणि हे 3 into 3 9 अपॉन तो 2 उरला सगळे हे आणि कट जायना किती कट जाता हांगा आन्सर काढायचे कट म्हणजे पॉइंटाक आन्सर येतले मायनस ओके काय 105 आणि 9 मायनस करू नका कशात मिस्टेक जातली काय पहिली डिवाइड करा ना साइडीकूच 9/2 आन्सर येतले 4.5 आणि मागीर ते मायनस कर 105 ने 4.5 मायनस कर कितलो उरतलो 5 उरतलो दिस इज द मीन कारी नंदी घातली त्याला तुका चड जाता दिसता आमच्या गुण कोणाचे हे झाले प्रॉब्लेम झाले यू कॅन गो फॉर नेक्स्ट वन सिमिलर हीच स्टेप इथून करा हीच मेथड स्टेप डेव्हिड मेथड